नमस्कार मैत्रिणींनो, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहे भरली वांगे। त्यासाठी साहित्य आपण पाहून घेऊ। वांगे, कांदा, लसूण, हिरवी मिरची, काजू, खडा मसाला, खोबरं, आलं, जिरं, गरम मसाला, हळद, मिरची पावडर, तेल आणि कोथिंबीर। सुरुवातीला आपल्याला एक कांदा कापून घ्यायचा आहे, खोबरं कापून घ्यायचं आहे, तसेच लसूण, अद्रक घ्यायचं आहे, चवीसाठी 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे। सुरुवातीला आपण तवा गरम करून कांदा व बाकीचे जे साहित्य आहे ते सर्व आपण भाजून घेणार आहोत। आता कांदा आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा झालेला आहे। आता आपण खोबरं भाजून घेऊ। खोबरं सुद्धा आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। लालसर होईपर्यंत आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडासा खडा मसाला आहे, तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आता आपण लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची तसेच जिरं टाकून त्याची बारीक पेस्ट करून घेऊ। थोडीशी कोथिंबीर त्यामध्ये घालू। हे आता मिक्सरमधून फिरवून घेऊ। आता आपण कांदा, खोबरा याची पेस्ट काढून घेऊ। आपली पेस्ट तयार झाली आहे। लसूण अद्रकची पेस्ट आहे, त्यानंतर खोबरं आणि कांद्याची पेस्ट आहे, तसेच थोडेसे काजूची पेस्ट घेतली आहे, थोडासा धनिया पावडर घ्यायची आहे। आता आपल्याला वांग्याला 4 उभे काप द्यायचे आहे, मात्र त्याचे देठ कापायला नको। अशा प्रकारे आपल्याला वांगे कापून घ्यायचे आहेत। त्याला पाण्यामध्ये टाकून द्यायचे आहे। आता आपण कढई गरम करून घेऊ। त्यामध्ये भाजीसाठी तेल घालायचे आहे। तेल गरम झाले आहे आपले, त्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट टाकायची आहे। हे आपल्याला परतून घ्यायचे आहे। आता यामध्ये आपला जो खोबरं आणि कांद्याची जी पेस्ट आहे ते आपल्याला यामध्ये टाकायची आहे। आता हे सर्व मिश्रण आपल्याला चांगलं परतून घ्यायचे आहे। तेलामध्ये आपल्याला हे सगळे मिश्रण चांगले होऊ द्यायचे आहे। त्यानंतर जी धनिया पावडर घेतलेली आहे 1 चम्मच ते टाकायची आहे। हे परतून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 चम्मच हळद टाकायची आहे। लाल तिखट टाकायचे आहे। त्यानंतर गरम मसाला थोडासा त्यामध्ये टाकायचा। आता हे सर्व आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे। हे सर्व आता आपल्याला तेलामध्ये होऊ द्यायचे आहे। या मिश्रणाला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हा गोळा चांगला होऊ द्यायचा आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी घालू आणि पाणी टाकल्यावर सुद्धा ते आपल्याला 5 मिनिटं चांगलं होऊ द्यायचं आहे। पुन्हा आपल्याला परतून घ्यायचे आहे। आता चवीनुसार त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचे आहे। आता यामध्ये आपल्याला वांगे टाकून घ्यायचे आहे। यामध्ये वांगे सुद्धा चांगले आपल्याला या मसाल्यामध्ये होऊ द्यायचे आहे। यामध्ये परतून घेऊ आणि मसाल्यामध्ये आपल्याला हे वांगे चांगले शिजू द्यायचे आहे। त्यावर आपल्याला आता झाकण ठेवायचे आहे आणि थोडा वेळ झाकण ठेवून हे वांगे आपल्याला चांगले होऊ द्यायचे आहे। हे पहा, आपली वांगी हे त्यामध्ये चांगले शिजत आहे। आता आपण भाजीच्या रश्श्याकरता पाणी गरम करून घेऊ। गरम पाणी आता मी त्यामध्ये टाकणार आहे। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी घालू शकता। तुम्हाला जेवढा रस्सा लागेल तेवढे तुम्ही पाणी
घालू शकता. आता भाजी आपल्याला जास्त शिजू द्यायची नाही आहे. त्याला 2 उकळ्या येऊ द्यायच्या आहेत आणि आपली भाजी तयार होईल. कारण आपले वांगे हे तेलामध्ये चांगले झालेले आहेत. हे पहा, आपली खमंग अशी भरल्या वांग्याची भाजी तयार झाली आहे. आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.